श्रीकृष्ण म्हणतात की या 5 गोष्टी दुसऱ्याला देण्याने माणसाचे भाग्य नष्ट होते। नमस्कार, आपले स्वागत आहे मित्रांनो। भगवान श्रीकृष्णांच्या म्हणण्यानुसार मनुष्याने आपल्या घरातील या वस्तू इतरांना कधीही उधार अथवा भेटवस्तू म्हणून देऊ नये। या वस्तू सोबतच माता लक्ष्मीही घरातून निघून जाते। मित्रांनो, आपल्याला लहानपणापासूनच शिकवले जाते की इतरांना मदत केल्याने आणि इतरांना दान केल्याने मनुष्याला पुण्य मिळते। भगवान श्रीकृष्णांच्या म्हणण्यानुसार जे चांगले कर्म करतात त्यांना त्याचे चांगले फळ मिळते। परंतु काही गोष्टी अशा असतात ज्या आपण चुकूनही इतरांना देऊ नये, कारण जर आपण इतरांना काही दिले तर या गोष्टींसह आपल्या घराची सुख समृद्धी देखील जाते, कारण या गोष्टींसह आपल्या घराची शांती आणि समृद्धी जोडली गेली आहे। जर तुम्ही ही वस्तू इतरांना दिलीत तर तुम्हाला दारिद्र्य भोगावे लागू शकते। विष्णू पुराणात या गोष्टींचा उल्लेख आहे। या गोष्टींचा संबंध महालक्ष्मीशी आहे आणि आपल्या सर्वांना माहित आहे की माता लक्ष्मीचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे। ज्या घरात लक्ष्मीची कृपा असते तेथे नेहमी संपत्ती आणि सुखशांती येते। जर काही कारणास्तव माता लक्ष्मी पुष्ट झाली तर घरातून सुख संपत्ती आणि वैभव देखील नष्ट होते। म्हणून आपण हे देखील लक्षात ठेवावे की आपल्या घरात असलेल्या माता लक्ष्मीशी संबंधित वस्तू इतरांना कधीही उदारपणे देऊ नका। जर तुम्हाला देखील माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहू असे वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसह शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही आध्यात्मिक माहितीचे व्हिडिओ पाहू शकाल। तर चला जाणून घेऊया की कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या इतरांना दिल्या नाही पाहिजे। सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे पत्नीचे दागिने। मित्रांनो, स्त्रियांच्या दागिने माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात। सुंदर दागिन्यांनी सुशोभित स्त्री महालक्ष्मीच्या प्रतिबिंबासारखे दिसते। म्हणून जेव्हा आपण दागिने खरेदी करतो तेव्हा प्रथम माता लक्ष्मीच्या समोर ठेवतो, त्यांची पूजा करतो आणि त्यानंतरच त्यांना घालतो। घरातील स्त्रियांना घराची लक्ष्मी मानले जाते। तुमच्या गळ्यात दागिने असणे म्हणजे सुखसमृद्धीचे प्रतीक आहे। म्हणून आपल्या पत्नीचे दागिने कधीही कोणाला उधार देऊ नये किंवा दान करू नये किंवा इतरांना वापरासाठी देऊ नये। विशेषतः विवाहित स्त्रीने आपले मंगलसूत्र, पैजण आणि कानातले कधीही इतर कोणत्याही स्त्रीला वापरण्यासाठी देऊ नये। यामुळे घराचे आशीर्वाद आणि नशीब देखील त्या दागिन्यांसह जाते आणि माता लक्ष्मी अत्यंत रागावली जाते। त्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी राहण्यासाठी घरातील दागिने इतरांना वापरण्यासाठी देऊ नका। दुसरी वस्तू आहे झाडू। मित्रांनो, झाडू जे स्वच्छतेसाठी काम करते, आपल्या घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकते। ते स्वतःच माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। असे मानले जाते की झाडूमध्ये माता लक्ष्मीचे निवासस्थान आहे। म्हणून आपल्या घरातील झाडू कधीही कोणाला उधार देऊ नका किंवा त्याचा उपयोग होईल यासाठी पण देऊ नका। जर झाडू खराब झाले असेल तर ते एखाद्या वाहत्या पाण्यात फेकले पाहिजे, परंतु ते कोणाला उधार देऊ नका किंवा कचामध्ये फेकून देऊ नका, कारण जर आपल्या घरातील झाडूचा दुसरा कोणी वापर करत असेल तर त्याचा परिणाम आपल्या घराच्या सुखशांतीवर होतो। या व्यतिरिक्त हे लक्षात ठेवा की दुसऱ्याच्या घरातील झाडू आपल्या घरात कधीही वापरू नका, कारण असे केल्याने त्यांच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येऊ शकते। तिसरी वस्तू मित्रांनो, सूर्यास्त झाल्यानंतर दूध, घी, तांदूळ, नारळाचे खोबरे अशा गोष्टी दान करणे, इतरांना देणे हे अशुभ मानले जाते। असे मानले जाते की पांढऱ्या वस्तूला नजर लवकर लागते। त्यामुळे सूर्यास्त झाल्यानंतर आपल्या घरातील वस्तू इतरांना देऊ नये। या गोष्टी दान केल्याने आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते। जर तुम्हाला एखाद्याला द्यायचे असेल तर तुम्ही बाजारातून खरेदी करू देऊ शकता, परंतु आपल्या स्वयंपाक घरातून चुकूनही इतरांना देऊ नका। विशेषतः मीठ चुकूनही देऊ नका। सर्वात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे। माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव विराजमान असावी यासाठी आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे। ज्या घरात माता लक्ष्मीची कृपा आहे
तेथे धन संपत्ती वाढते. म्हणून जर आपण आपल्या पत्नीकडे काही धन ठेवले असेल तर ते पैसे कोणालाही देऊ नये. जर आपण एखाद्याला आपल्या पत्नीकडे ठेवलेले पैसे किंवा सोने कर्ज म्हणून देता तेव्हा लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते आणि भविष्यात आपल्याला पैशाच्या तंगीचा सामना करावा लागू शकतो. खास करून एकादशीच्या दिवशी आपल्या तिजोरीत असलेली संपत्ती इतरांना कधीही देऊ नका. 5वी गोष्ट मित्रांनो, माता लक्ष्मी ही भाग्य देणारी ममताची मूर्ती आहे आणि अन्नपूर्णा देखील आहे. म्हणून आपण ग्रहण करण्यापूर्वी माता अन्नपूर्णाचे आभार मानले पाहिजे. स्वयंपाक घराची शुद्धता आणि संपन्नता तितकीच आवश्यक आहे जितकी की संपत्तीची आहे. 5वी वस्तू म्हणजे स्वयंपाक घरातील पळपूट लाटणे आणि तवा. होय, आपण स्वयंपाक घरातील पळपूट लाटणे आणि तवा कधीही इतरांना वापरासाठी किंवा उधार देऊ नये. इतरांना देण्याने आपले भाग्य त्यांच्याबरोबर जाते आणि माता लक्ष्मीला हे अत्यंत आवडणारे आहे. त्यामुळे असे कधीही करू नका. आपल्या घराचे पळपूट किंवा लाटणे इतरांना वापरासाठी देऊ नका, अन्यथा तुमच्या घरात दुर्दैवाची वासना येऊ शकते. तर मित्रांनो, या होत्या त्या 5 गोष्टी ज्या इतरांना कधीही उधार किंवा वापरण्यासाठी देऊ नये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा. धन्यवाद.